महायुति उम्मीदवारों के लगातार निर्विरोध जीत कर आने पर अब मनसे आक्रामक हो गई है। मनसे नेता विनाश जाधव ने चेतावनी दे दी है कि अगर चुनाव आयोग ने निष्पक्षता से चुनाव नहीं कराया और निर्विरोध जीत कर आ रहे उम्मीदवारों की जांच नहीं करवाई तो एक भारी विरोध प्रदर्शन होगा। अविनाश जाधव ने कह दिया है कि तमाम जितने उम्मीदवारों ने निर्विरोध जीत हासिल की है उन्होंने दूसरे उम्मीदवारों को पैसा दिया है और जिन्होंने नाम पीछे खींचा है वे भी पैसा लेकर बैठे हुए हैं। अविनाश जाधव ने सीधे तौर पर आरोप लगाते हुए चुनाव आयोग से निष्पक्षता से जांच की मांग की है। उन्होंने कहा कि अगर जांच नहीं हुआ तो भारी आंदोलन होगा, हम कोर्ट तक जाएंगे, एक विरोध प्रदर्शन होगा। चुनाव आयोग पूरी तरीके से बिक गई है। अब के टाइम में वही जीत रहा है जिसके पास पैसा है, जिनके पास पैसा नहीं है वे हार रहे हैं। अविनाश जाधव ने एक बड़ा आरोप लगाया है। क्या कुछ उन्होंने कहा, सुनिए। मला असं वाटतं की काल दिवसभर ज्या पद्धतीने उमेदवार विकत घेतले जात होते, उमेदवारांना बळजबरी फॉर्म पाठी घ्यायला सांगितलं जात होतं आणि त्याच्यानंतर काल संध्याकाळी आम्ही आंदोलन केलं। त्याचा एक फलित झालं की आज सकाळी निवडणूक आयोगाने जिल्हाधिकाऱ्यांकडे अहवाल मागितलेला आहे की या सगळ्या जागा कशा बिनविरोध झाल्या। पण माझं मत पुन्हा आहे की या सगळ्याची चौकशी व्हायला पाहिजे, कारण हे सगळे जे ज्यांनी पाठी घेतलेत ते सगळे विकले गेलेले आहेत। सो यांच्या मोबाईलचा डेटा चेक केला पाहिजे की यांना कोणी कोणी कॉल केले, किती वेळा कॉल केले गेले, त्यांना मतदान केंद्रावरच्या सीसीटीव्ही फुटेज चेक केले पाहिजे की ह्यांना मतदान केंद्रावर घेऊन कोण गेलं। जर हे सगळं पाहिल्यावर कळेल की सगळी निवडणूक ही पैशांनी विकत घेतलेली आहे आणि ही जे कोणी गेलेत 65 ठिकाणी जे बिनविरोध झालेले आहेत या ठिकाणी पैशाचा खूप मोठा व्यवहार झालेला आहे आणि लोकांमध्ये देखील त्यांचा संताप आहे। मला असं वाटतं की या सगळ्याची निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे। सोमवारी या विरोधात आम्ही कोर्टात देखील चाललोय। नाही, त्याबद्दल मला एवढ्या डिटेल्स मध्ये माहित नाहीये, पण 3 वाजेपर्यंत जर सीसीटीव्ही फुटेज तिथले शोधले तर शिवसेनेचे किंवा भारतीय जनता पक्षाचे नेते अपक्ष उमेदवारांना बळजबरी तिथे घेऊन जाऊन अर्ज पाठी घेताना तुम्हाला दिसतील। मला वाटतं याच्या सगळ्याची एक चौकशी व्हायला पाहिजे, नाहीतर लोकशाही संपून जाईल आपल्याकडची। आमची तर इच्छाच मेली आहे निवडणूक लढायची। आज तुम्ही उमेदवार पळवले, उद्या तर पैसे वाटून आमचे कार्यकर्ते पळवायला सुरुवात कराल। निवडणूक लढायच्या कशाच्या भरोशावर? आमच्याकडे पैसे नाही आहेत, ज्यांच्याकडे पैसे आहेत त्या पैशाचा गैरवापर करतात।